डिबी पण खतरनाक साप आहे ना. पण उन्हात निघला पाहिजे बरं भाई. हो इकडे होय तू आला आला काय? हा हा तू बाय हाट त्याच्या भाई पाहिजे. और असली जनावर होतो. आले या 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 तुमचं स्वागत करते मी. या ना बसा ना. हां स्वामी दराजा थोडा व्हिडिओ लिहायला. आता तुम्ही सगळ्याजण विचार करसाल की जा दिदी गांधी बा तुम्ही म्हणसाल दिदी ताई तू अशी का बोललेली यांना. ते सुद्धा सांगते काय कारण सांगते तुम्हाला मी. याच्या पुढे व्हिडिओ टाकणारच आहे मी. काय करा नाही तुम्हाला काय वाटतं तुझ्या मागं पुढं कोण नाही का. तुम्ही एकटे आहे का तुम्ही सांगा मला. तुझ्या मागं पुढं कोण नाही आहे. काय मग ते तर सांग पहिले. काय केलं काय तर मार थैली उचलता हातात नेता तुम्हाला समजतं की नाही काही. कशाच थैली तर मित्रांनो ते थैलीत होता साप भरले आहे. मी यांना बोलतो तुम्ही जाऊ नका तर पळत पळत घाई गेले. विषय अजून आहेस काय राहील. अजून विषय म्हणजे काय आहे की नाही तुम्हाला काही लेकरं बाकरं काही नाही का तुम्हाला मागून. कशाने काय झालं काय काय तुम्हाला काहीच विचार काऊन नाही करता तुम्ही. हा घाबरत पडतो म्हणजे विषारी जनावर आहे ना बाबा. ती गोष्ट कशी कराल तुम्ही. काय झालं काय झालं तुम्ही गोष्ट करता. काय झालं करता तो. आता तोंडातून नाही निघलं म्हणजे तोंडातून निघून जाईल माझ्या गपची बसता तुम्हाला पोहा नका लावा. तर कोणा गोष्टी मजा कसं वाटती. काय झालं ते सांग पहिले. काय चालले आमच्या घरी येतात की साप निघला. आणि हे घरी होते बरं. मी यांना म्हणलं तुम्ही जाऊ नका म्हणलं. कारण की नको म्हणलं का कसं जनावरांच्या वाटी जायला चांगली गोष्ट नाही. तुम्ही सुद्धा सांगा एवढं मला चांगलं लागतं तरी मी तिथे गेले. कशासाठी फक्त मी सांगा करता तुम्ही जाऊ नका तरी ते गेले. बरं जाऊ द्या गेले तर गेले. थैलीत भरला तर भरला. तुम्ही हात नका लावा. तुम्ही हात लावायची काय जरूर होते तर हातात थैली घेऊन गेले. माझी काय म्हणलं असेल तुम्ही सांगा बरं सगळेजण. आधीच तर मला चांगलं लागायला नाही त्याच्यात मी इथे उठून तिकडे गेले आणि त्याला सांगते जाऊ नका तर ते नाही ऐकलं नाही. कोणतंही काम म्हणतात मीच केलं पाहिजे. तुमच्याशिवाय होत नाही का. 3 वाजता आले तुम्ही. आता तुम्हाला चहा ठेवते मी. मोठं काम करून आले तुम्ही. आणि मेन म्हणजे त्या सापाला की कोणीच हात लावत नव्हतं पण हे लय पुढं पुढं करत होते. मी लय हुशार आहे म्हणतात. मग काय गरज तुम्हाला धरायची. मग कोणी काऊन धरत नव्हतं. कोणी कोणाच्या जीवाला धरतं. तुम्ही एकटे का वाड्यामध्ये. तुम्ही एकटे का तुम्ही मला सांगा ना. तुम्ही एकटे का वाड्यामध्ये. कोणी दुसरं नाही का वाड्याचा. तुम्ही एकटाच माणूस आहे का. बस झालं म्हणजे तुम्ही घरी सर्वांचीच लागलं नाही. त्यात आत्या नाडा बाबा करायला लागले. बोला आजीले. आत्या आत्या बोलवड आजीले. त्या आत्याने किती बडबड केलं घरी. मी का मजा करायला काय काल जमा जायला तुम्ही तर मी म्हणते अशी रिकाम काम करू नये माणसानं. चुकी झाली. अशी कशी चुकी झाली. नेहमीच तुमचं. मी यांना म्हणलं जाऊ नका. तो साप तुम्हाला माहिती आहे का असं थैल जरी वर येत जायचं तो तुरू. मी स्वतः गेलते कशासाठी की मला तुम्ही जाऊ नका तरी मला बोलता बी येत नव्हतं तोंडातून पण तरी ते गेले. मी बी तेच म्हणते ना. लहान असं काही मोठं असं तुम्हाला जास्त दिमाग किंवा खाई की नाही तुम्हाला. एवढा साप मी लहानपणी हात पकडायचा. बाबा तुम्ही तीर मारता मग तुम्ही कोणचे राजा आहे तुम्हाला काही करत नाही ना. आत्या हा एवढा आत्या काय आश्चर्य होता. आत्या काय आश्चर्य होता साप. पण मग तुमचा नाही करता आमचा विचार करत जा काही तुम्ही का तुम्ही तुमचा विचार करता. तुम्हाला कोण नाही का मागा पड तुमच्या. असं नका म्हणा तुम्ही. मोठं सगळं जनावर असतं विषारी जनावर असतात ते. ऐकत नाही ना. मी त्याला म्हणलं घरीच म्हणून जाऊ नका म्हणून. बरं बाबा हातचा घास खाली ठेवला पळतच निघले ना. जावं तिकडं. मग काय झालं तर म्हणता अजून.
तिथे किती जण होते? कोणतरी हात लावला का? किती तुम्ही किती जण होते? लेकरं असता घरी ना. तुम्ही ते जनावरांच्या वाटी जाऊ बी नाही, हात लावू बी नाही. मला एवढं पटतं. तर मला तर घरी येत नाही तर मग चितला लागलं. मला काय काय विचारत होते कारण ते थैलीत घेऊन गेले ना असे. आता सोडता सोडता दन का त्यानं काय बसली आता उमसूम आता काय करू मी? कुठं नेऊन सोडला मग? नाचू तरी नाचले ना तुम्ही. आता काय सांगायला तुम्ही? आता जे करू नये ते पहिले करता. काय झालं? मला काय होईल? मला काय झालं काय म्हणलं बाबा? मॅडम काय काय म्हणता आपण घ्या काय 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 म्हणतात. बोलत तर करूच नाही ना माणसानं. बोलत तर करू नये. आपलं आपलं कामाचे काम करा माणसानं. रिकाम काम करायलाच नाही पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे समजत नाही माणसाला काय करसाल तुम्ही. याच्या पुढे जा तुम्ही. आता कुठं उलसं पिल्लू असं का मोठं असतं? जनावर जनावर असतं आणि विषारी ते विषारीच. त्याची तिथे जात सोडतं का मग? आणि मेन म्हणजे कशी गोष्ट आहे तिथं सहसा कोण हे करतच नाही तो. पण जर त्याच्या वाटी गेल तर तो करणारच आहे ना. त्याच्या जीवाला तो जपतो ना. तुझ्या जीवाला भेटतो. मग मी ते कशाला रिकाम काम करा. वा रे वा. मी नाही जात बाबा. रिकाम काम मला येतच नाही. समजा आता समजा आपल्या घरात अडीचा कधी निघला तू काय करशील त्याने? मी काय करणार आहे? मग कशी म्हणते काय करशील? मी कसं फळान झाडून मी फळान झाडता का सापडा? मग काय करता? काही हुशार आहे. मग थैलीत भरा घेऊन जा. मग काय करा? हाताने उचला दिले. अशी थैली लावली मी. अशी थैली लावली बरोबर. आणि तो बरोबर असा घेतले काठाने चालवलं समजा. थैलीत घुसला. मग थैलीत धरला. मग काय? मग थैली जायचं. थैलीत वर येत होता ना. तुरतुर वर येत होता ना तो. मी पाहिला नाही का? मी म्हणलं दुर्गी सर थैली तोंड मागा पहिले. मी वर येत होता वर डायरेक्ट. मी म्हणलं दुर्गी पहिले थैली तोंड बांधावर तुम्ही वर घेऊन जाईल म्हणलं. तर आता घेतात चिंदूकून बांधलं तोड. मी नव्हतं तरी मला माहित नाही का? आता तरी मी यांना काय म्हणलं चिंदूक बांधायचं. चिंदूकाला असं धरा म्हणलं वरच्या वर. असं उचड धरलं जसं काही एखादी पेटी घेऊन चालली हातामध्ये उचलून. मग आणि मित्रांनो तुम्हाला खोट वाटत असेल याच्या पुढे व्हिडिओ टाकणार ते आंबा. मग तेच ना. मग बसलं नाही. मग आता तुरतुर चालत जात्या. थैलीमध्ये चालत वर दिसत जा काळ काळ. काही करता तुम्हाला पटतं बाबा. मग आला ते धरणं पडी का तुम्ही तुझी जीवाला जपत काऊन नाही? व त्याचं तुम्ही काऊन जपत तुझ्या जीवाले? काय जपतो जीवन? काय करते ते जीवन घेता आपलं जीवन घेतो. तू तुझ्या जीवाला भेटच आहे तुम्ही. माझ्यापेक्षा म्हणलं धरून पकडून सोडलं तर बरं आहे. उलट जीव असतो बिचारायला म्हणून ते सोडलं. नाही तर काय पुरांड्याची काळी दोन फटक्यात गोळ्या केला असतात. पण मग असं वाटते काय मारा बिचारायला. ते तर आपल्या समजतं ना. पण एक खरी गोष्ट सांगते तुम्हाला मी. ते जनावर आपल्या घरची गोष्ट अलग आहे आणि बाहेरची गोष्ट अलग आहे. मेन गोष्ट म्हणजे ही मला एवढं पटतं. कुठं कोणी काही रिकामी काम करत आपण जावा नाही. असे कोणाच्याही घरात निघणं ती गोष्ट चांगली नाही आहे. त्याच्या मार्गाला लावणंच पडते. असं नाही म्हणा. आज आता समजा आपल्या घरी निघून दे. आपण जर घरी नसू दे तर बाहेरच्या माणसाला बोलावलं झालं की तुला. तशी गोष्ट नाहीये. एवढी हिंमतवादी आहे तू. गाडी सांगू समजा आपण वावरात जाऊ दे घरात आपल्याला निघू दे. बाहेर गावात दिसेल कोणी दिसत दारी गेली तर आमच्या घरात सापणीला पाय जरा पकडायची गोष्ट नाहीये. तशी गोष्ट नाही आत्या. मी म्हणत ते नाहीये. नाही तुम्ही तुमच्या जीवाला जपताच नाही. अहो आत्या मी थैली पाहिली. तुम्ही थैली पाहिली का तुम्ही ना? थैली साप डायरेक्ट वर येत होता. हा माणूस तिथं हेंबडापणानेच करतो. धरलं मग मी एवढा हेंबळा आहे. मला समजत नाही. बोलणे का? मग बोलणे का? बरं आज तुम्ही काहीच बोलणार नाही. मी तू तुझ्या मनाचं करत जा. विचार कर ना. मी माझा विचार करून बोलते. मी जसं की बा असं संकट आपल्याला आलं तर मग आपल्याला तर कोणाला हक्क मारणार झाली की नाही घरी कोण नसलं तर तसं दिसलं बा. पण मग दुसरे अंग सोडता ना. मग म्हणणं हे होतं ना. पण मग आता याच्या पुढे अशी गोष्ट झाली पाहिजे. त्यांना समजायला पाहिजे. आता
एकाकडे व्हा, एकाकडे व्हा. निघला वरी वर होय किती मोठायचा थांब थांब चल तिकडे घ्या काय तो साप तर हा घुसला थैली धरला ना धरला थैली. चला थैली करतो आता. चला चल दार घे वर नका येऊ द्या. हा काय सारे ना आता कुठे त्याला सोडून दे कुठे जाऊ दे मग. रविवारीकडे वर असते का पूर्ण? हा वर धसा लागला ना तो काही नाही होत त्यांना वर तर कशानंतर तोंड बांधत होतो. ओ दुर्गेश दोरी किरी तोंड बांधा ना. येत नाही ते बांधत असले की गेला कर बांधा बडलाकडे सोडून द्या. बडलाकडे वर नका सोड द्या. काही नाही होत त्यांना. आता इथल्याने दोनदा तुम्ही ते ठेवू नका घरात ठेवू नका तुम्ही पाहिजे. हा ते ठेवू नका तुम्ही घरामध्ये. घरातले नाही ते पिंडीवरच होता. घरातले नाही ते आता खाली करा त्याला जा मग हात जा. आहे की नाही? आहे ना बाबा वर धसा लागला तो हा बरं घुसून पाहिजे भाऊ मोबाईल आणि ठेवतो पुतळी दूर घे तिकडे तिथे सावलीत घेऊ जरा. हो सोड कुठे बी पण खतरनाक साप आहे ना. पण उन्हात निघला पाहिजे बरं भाई. हो हाय साप अरे पण दुर्गेश जा बिन तोंड बांधलं की ता वाटेल. हाय इकडे होय तू आला आला काय? हा तू बाय हा त्याच्या पाहिजे और असली जनावर होतो. दुर्गेश ओरिजिनल होतं ते. ओरिजिनल काय शॉट दळलं ते आता जाऊ दे.